प्रो कबड्डी सीझन 11च्या 1930 मॅचेस पूर्ण झाल्या आहेत. तर 130 मॅचेस नंतर आपल्या महाराष्ट्रातील टॉप 10 रेडर आणि टॉप 10 डिफेंडर कोणते आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर व्हिडिओ सुरू करूया. भावांनो, आधी आपण आपल्या महाराष्ट्रातील टॉप 10 रेडर पाहूया, मग त्याच्यानंतर डिफेंडर पाहूया. चला तर आता रेडर बघूया. तर रेडरांच्या लिस्टमध्ये नंबर 10 वर येतो तो म्हणजे युवा खेळाडू सौरव फगारे. सौरव फगारे याचं प्रो कबड्डीचं पहिलं सीझन आहे. त्याला तमिळ तलावा संघाने ऑक्शनमध्ये 9 लाखाची बोली लावत आपल्या टीममध्ये घेतले होते. सौरव याने सुद्धा ऑलराऊंडर परफॉर्मन्स दाखवला आहे. त्याने एकूण 8 मॅचेस खेळले आहेत. या 8 मॅचेसमध्ये त्याने 15 रेड पॉईंट आणि 5 टॅकल पॉईंट घेतले आहेत. सौरव याला सबस्टिट्यूट खेळाडू म्हणून खेळवता, म्हणून त्याला एवढी संधी भेटली नाही आहे, म्हणून त्याचे पॉईंट जे आहेत ते कमी आहेत, परंतु त्याचा परफॉर्मन्स हा खूपच चांगला आहे. पुढचा खेळाडू आहे तो म्हणजे 9 नंबरवरती, तो म्हणजे पुणेरी पलटणचा कॅप्टन असलम इनामदार. असलम इनामदार या सीझनला फक्त 7च मॅच खेळू शकला आहे, कारण की त्याला तेलुगू टायटनच्या सोबतच्या मॅच दरम्यान त्याला दुखापत झाली आणि तो पूर्ण सीझन खेळू शकला नाही. त्याने एकूण या 7 मॅचेसमध्ये 31 रेड पॉईंट घेतले, त्याचबरोबर 7 टॅकल पॉईंट सुद्धा घेतले होते. नंबर 8 वर येतो तो म्हणजे युवा खेळाडू विशाल ताठे. विशाल ताठे हा मागच्या सीझनपासून हरियाणा टीलर्स सोबत खेळतोय. त्याला मागच्या सीझनमध्ये एवढे जास्त संधी नाही भेटली, परंतु या सीझनमध्ये त्याला खूपच चांगलं खेळवतायत. त्याने एकूण या सीझनमध्ये 12 मॅचेस खेळल्या, तर या 12 मॅचेसमध्ये त्याच्याकडे एकूण 43 रेड पॉईंट आहेत. त्याने यामध्ये एक सुपर 10 देखील मारला आहे. नंबर 7 वर येतो तो म्हणजे पुणेरी पलटणचा युवा खेळाडू आर्यवर्धन नवाडे. आर्यवर्धन याचे सुद्धा नाव देखील ऑक्शनमध्ये होते. त्याला एकूण पुणेरी पलटणने 9 लाखाची बोली लावत आपल्या संघामध्ये घेतले. त्याने पुणेरी पलटणसाठी खूपच चांगलं प्रदर्शन केले आहे. एकूण त्याने 13 मॅचेस खेळल्या आणि या 13 मॅचेसमध्ये त्याच्याकडे एकूण 45 रेड पॉईंट घेतले. त्याने एकूण यामध्ये 3 सुपर रेड देखील मारल्या. त्याचबरोबर त्याला शेवटच्या मॅचमध्ये स्टार्टिंग 7 मध्ये संधी मिळाली आणि त्याने संधीचे सोनं करत त्याच्या प्रो कबड्डी करिअरचा पहिला सुपर 10 देखील मारला आणि त्याने सिद्ध करून दाखवले की त्याचे प्रो कबड्डी करिअरमधील भविष्य हे खूपच चांगलं राहील. नंबर 6 वर येतो तो म्हणजे बेंगॉल वॉरियर्सचा खेळाडू प्रणय राणे. प्रणय राणे याचं नाव देखील यंदाच्या ऑक्शनमध्ये होते आणि त्याला बेंगॉल वॉरियर्स संघाने 13 लाखाची बोली लावत आपल्या टीममध्ये घेतले. प्रणय राणेला आधीच्या मॅचेसमध्ये संधी नाही भेटली, परंतु शेवटच्या मॅचेसमध्ये त्याला खेळायला भेटले. त्याने एकूण 13 मॅचेस खेळल्या आणि या 13 मॅचेसमध्ये 59 रेड पॉईंट घेतले आणि त्याचबरोबर त्यामध्ये एक सुपर 10 देखील मारला. त्याचबरोबर प्रणय राणेने त्याच्या प्रो कबड्डी करिअरमध्ये 100 रेड पॉईंटचा आकडा सुद्धा पार केला आहे. एका युवा खेळाडूसाठी ही खूपच मोठी बाब आहे. पुढचा खेळाडू आहे तो म्हणजे नंबर 5 वरचा अजिंक्य पवार. अजिंक्य पवार हा आपल्या महाराष्ट्रातील खूपच मोठा खेळाडू आहे. त्याने प्रो कबड्डीमध्ये आपल्या चपटपणामुळे आणि स्पीडमुळे एक वेगळंच नाव निर्माण केलं आहे. त्याचं सुद्धा नाव यंदाच्या ऑक्शनमध्ये होते. त्याला घेण्यासाठी खूपच टीमांनी बोली लावली, परंतु शेवटी बेंगळुरू बुल्सने 1,10,00,000 रुपये अशी मोठी बोली लावत त्यांनी आपल्या टीममध्ये घेतले. त्याने एकूण या सीझनमध्ये 17 मॅचेस खेळल्या. या 17 मॅचेसमध्ये त्याने एकूण 64 रेड पॉईंट घेतले. त्याचा या सीझनला खेळणं थोडं डाऊन झालं आहे. याचे खूप काही कारणं असू शकतात, कारण इंजुरीमुळे, तसेच तो सीझन 6 पासून खेळतोय आणि खेळामध्ये दुखापत होत असते, परंतु काही हरकत नाही, अजिंक्य पवार हा कमबॅक करेल. त्याचबरोबर अजिंक्यने प्रो कबड्डीच्या करिअरमध्ये एकूण 500 रेड पॉईंटचा आकडा देखील पार केला आहे. ही एका मराठमोळ्या खेळाडूसाठी खूपच मोठी गोष्ट आहे. नंबर 4 वर येतो तो म्हणजे पुणेरी पलटणचा कॅप्टन आकाश शिंदे. आकाश शिंदेने एकूण 19 मॅचेस खेळल्या आहेत. या 19 मॅचेसमध्ये पंकजने एकूण 92 रेड पॉईंट स्कोअर केले आहे. त्याचबरोबर त्यांनी 2 सुपर 10 देखील मारले आहेत. नंबर 3 वर सुद्धा पुणेरी पलटणचा खेळाडू येतो तो म्हणजे पंकज मोहिते. पंकज मोहितेने या सीझनला खूपच चांगलं प्रदर्शन केलं आहे. त्याने एकूण या सीझनला 22 मॅचेस खेळल्या आणि या 22 मॅचेसमध्ये त्याने एकूण 110 रेड पॉईंट घेतले आहेत. तो पुणेरी पलटणकडून सगळ्यात जास्त रेड पॉईंट घेणारा खेळाडू सुद्धा आहे. त्याने एकूण 2 सुपर 10 आणि 5 सुपर रेड देखील मारले आहेत. आपल्या महाराष्ट्रातील रेडरांमध्ये नंबर 2च्या स्थानी येतो तो म्हणजे युवा खेळाडू शिवम पठारे. शिवम पठारे हा मागच्या सीझनपासून हरियाणा टीलर्स सोबत खेळतोय आणि तो खूपच चांगलं प्रदर्शन करतोय. त्यांनी या सीझनमध्ये एकूण 22 मॅचेस खेळले आहेत आणि या 22 मॅचेसमध्ये त्याच्याकडे एकूण 147 रेड पॉईंट आहेत. त्याचबरोबर त्यांनी 6 सुपर 10 देखील मारले आहेत. तो हरियाणाकडून सगळ्यात जास्त पॉईंट घेणारा दुसरा रेडर आहे. आणि आपल्या महाराष्ट्रातील रेडरांच्या लिस्टमध्ये नंबर 1 वर येतो तो म्हणजे युवा खेळाडू अजित चव्हाण.
अजित चव्हाण याचं प्रो कबड्डीचं पहिलाच सीझन आहे आणि तो पहिल्याच सीझनमध्ये धुमाकूळ गाजवतोय. त्याला युमुंबाने NYP म्हणून घेतले होते. त्याने एकूण 21 मॅचेस खेळल्या आहेत आणि या 21 मॅचेसमध्ये त्याच्याकडे एकूण 174 रेड पॉईंट आहेत. त्याने यामध्ये 9 सुपर 10 देखील स्कोर केले आहेत. तो टॉप रेडरांच्या लिस्टमध्ये नंबर 4 वर येतो आणि आपल्या महाराष्ट्रातील रेडरांच्या लिस्टमध्ये नंबर 1 वर येतो. एका युवा खेळाडूसाठी ही खूपच मोठी गोष्ट आहे. तर हे होते आपल्या महाराष्ट्रातील टॉप 10 रेडर. तर आता पाहूया टॉप 10 डिफेंडर. तर भावांनो, डिफेंडर पाहण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल, आपला व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर भावांनो चॅनलला सबस्क्राईब करा. असेच प्रो कबड्डीबद्दल आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ येत असतात, म्हणून सबस्क्राईब करा. तर चला तर पाहूया टॉप 10 डिफेंडर. नंबर 10 वर येतो तो म्हणजे बेंगॉल वॉरियर्सचा खेळाडू वैभव गर्जे. वैभव गर्जेला या सीझनला एवढी संधी नाही भेटली, त्याला सबस्टिट्यूट म्हणून खेळवता आहेत. त्याने एकूण 8 मॅचेस खेळल्या आणि 8 मॅचेसमध्ये त्याच्याकडे 8 टॅकल पॉईंट आहेत. नंबर 9च्या स्थानी येतो तो म्हणजे युवा खेळाडू दादासो पुजारी. दादासो पुजारी हा मागच्या सीझनपासून पुणेरी पलटण सोबत खेळतोय. त्याला जास्त संधी नाही भेटली, परंतु जेव्हा जेव्हा संधी भेटली सबस्टिट्यूट म्हणून त्याने पॉईंट घेतले. दादासोने एकूण 9 मॅचेस खेळल्या आणि या 9 मॅचेसमध्ये 13 टॅकल पॉईंट घेतले. पुढील खेळाडू आहे नंबर 8 वरचा युवा खेळाडू अनुज गवडे. अनुजचं प्रो कबड्डीचं पहिलंच सीझन आहे. त्याला तमिळ थलाइवास संघाने NYP म्हणून घेतले होते. त्याला सुद्धा सबस्टिट्यूट म्हणून खेळवतात. त्याने एकूण 13 मॅचेस खेळल्या आणि त्याने 15 टॅकल पॉईंट घेतले आहेत. 7 वर सुद्धा युवा खेळाडू आहे, तो म्हणजे सिद्धेश तटकरे. सिद्धेशला बेंगॉल वॉरियर्सने रिप्लेसमेंट म्हणून घेतले होते. म्हणजे त्यांचा एका खेळाडूला दुखापत झाल्यामुळे सिद्धेशला त्यांनी घेतले होते. सिद्धेशने संधीचे सोने करत एकूण 9 मॅचेसमध्ये 14 टॅकल पॉईंट घेतले आणि त्याने खूप मोठमोठ्या खेळाडूंसोबत सुद्धा एक्सपिरियन्स झाला. उदाहरणार्थ तिथं फजल अत्राचली, त्याचबरोबर नितेश कुमार, मयूर कदम यांसारख्या खेळाडूंमध्ये त्याला खेळायला संधी भेटली. नंबर 6 वर येतो तो म्हणजे तेलुगू टायटनचा डिफेंडर शंकर गदाई. शंकर गदाई मागील सीझनपासून तेलुगू टायटन सोबत आहे. शंकरने एकूण या सीझनला 18 मॅचेस खेळल्या आणि 18 मॅचेसमध्ये त्याने 16 टॅकल पॉईंट घेतले. नंबर 5 वर येतो तो म्हणजे पटनामध्ये असलेला युवा खेळाडू अरकम शेख. अरकम शेखने एकूण 16 मॅचेस खेळल्या आणि या 16 मॅचेसमध्ये अरकमने एकूण 16 टॅकल पॉईंट घेतले आहेत. नंबर 4 वर येतो तो म्हणजे पुणेरी पलटणचा डिफेंडर संकेत सावंत. संकेत सावंतने या सीझनमध्ये एकूण 21 मॅचेस खेळल्या आहेत आणि या 21 मॅचेसमध्ये त्याच्याकडे एकूण 27 टॅकल पॉईंट आहेत. तो महाराष्ट्रातील डिफेंडरांच्या लिस्टमध्ये नंबर 4 वर येतो. पुढील खेळाडू आहे नंबर 3 वरचा तो म्हणजे मयूर कदम. मयूर कदमचं देखील या सीझनच्या ऑप्शनमध्ये नाव होतं. त्याला घेण्यासाठी खूपच टीमांनी बोली लावली, परंतु बेंगाल वॉरियर्स संघाने एकूण 30 लाखाची बोली लावत मयूरला आपल्या टीममध्ये घेतले. मयूरनं सुद्धा तसेच चांगले प्रदर्शन केले आहे. त्याने एकूण 17 मॅचेस खेळल्या आणि या 17 मॅचेसमध्ये 33 टॅकल पॉईंट घेतले. नंबर 2 वर येतो तो म्हणजे तेलुगू टायटनचा डिफेंडर अजित पवार. अजित पवार हा मागच्या सीझनपासून तेलुगू टायटन सोबत खेळतोय. त्याने या सीझनमध्ये 22 मॅचेस खेळल्या आणि 34 टॅकल पॉईंट घेतले. आणि आपल्या महाराष्ट्रातील डिफेंडरांच्या लिस्टमध्ये नंबर 1च्या स्थानी येतो तो म्हणजे शुभम शिंदे. शुभम शिंदेचं नाव देखील या सीझनच्या ऑप्शनमध्ये होते. त्याला घेण्यासाठी खूपच टीमांनी बोली लावली, परंतु पटना पायरेट्सने एकूण 70 लाखाची मोठी बोली लावत शुभमला आपल्या टीममध्ये घेतले. तो पटनाचा कॅप्टन सुद्धा होता. त्याने एकूण 20 मॅचेस खेळल्या आणि या 20 मॅचेसमध्ये त्याने एकूण 50 टॅकल पॉईंट घेतले. यामध्ये त्याने 3 हायपाई सुद्धा स्कोर केले आणि त्याने 5 सुपर टॅकल देखील केले आहेत. पटनाला क्वालिफाय करण्यासाठी शुभमचा मोलाचा वाटा आहे. त्याचबरोबर त्याने आपल्या प्रो कबड्डीच्या करिअरमध्ये 200 टॅकल पॉईंटचा आकडा देखील पार केला आहे. तो 200 टॅकल पॉईंट करणारा आपल्या महाराष्ट्रातील 3रा खेळाडू बनला आहे. याआधी आपल्या महाराष्ट्रातील 2 खेळाडूंनी हा विक्रम केला होता. तर ते 2 खेळाडू कोणते होते आम्हाला कमेंटमध्ये सांगा. तर भावांनो, हे होते आपल्या महाराष्ट्रातील टॉप 10 रेडर आणि टॉप 10 डिफेंडर. तर तुमचा आवडता रेडर कोणता आहे आणि डिफेंडर कोणता आहे आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि असेच आपल्या मराठी भाषेमध्ये प्रो कबड्डीबद्दल आणि आपल्या महाराष्ट्रातील खेळाडूबद्दल व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. तुमच्या कबड्डी बघणाऱ्या मित्रांसोबत व्हिडिओला शेअर करा आणि व्हिडिओला सुद्धा एक लाईक करा.